ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 24 तासात 100 विमानांची हाताळणी करण्याची क्षमता आहे. मात्र या क्षमतेचा पूर्ण वापर होत नसल्याची स्थिती आहे. आज घडीला दिवसभरात केवळ 6 विमानांचंच उड्डाण होत आहे. पुणे रेल्वे स्टेशन रोड परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने विटंबना केल्याचं समोर आलं. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ धाराशिवमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्र सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाबाबत बैठक पार पडली. पुतळा उभारण्यात आला असला तरी अद्याप अनावरण झालं नसल्यामुळे समाजात नाराजी होती. यावरती तोडगा काढत येत्या 27 जुलै रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा ठराव करण्यात आला. महापालिका प्रशासनानं समाजाशी समन्वय ठेवून कार्यक्रम आखावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायत निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालंय. ग्रामविकास विभागानं 2025 ते 2030 या वर्षापर्यंतचं हे आरक्षण जाहीर केलंय. जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्यामुळे अनेकांचं सरपंच बनण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या प्रकल्पात गेलेल्या 22 गावांचं पुनर्वसन झालेलं नाही. हा प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन करावं अशी मागणी रेटून धरण्यात येते. प्रकल्प बाधितांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन करून नारेबाजी केली होती. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी 24 तासांच्या आत तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिल्यामुळे प्रकल्प बाधितांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं. घंटानाद आंदोलनाप्रकरणी आमदार सुरेश भोळे यांच्यासह 10 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. निर्दोष मुक्तता केलेल्यांमध्ये आमदार सुरेश भोळे, माजी आमदार गुरुमुख जगमानी, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जळगावच्या मेहरुण परिसरातील शिरसोली रस्त्याच्या कडेला लाखो रुपयांचे मुदतबाह्य वेफर्सची पाकिटं फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात व्यापाऱ्यानं मुदतबाह्य वेफर्सच्या पाकिटांची योग्य विल्हेवाट न लावता थेट रस्त्याच्या कडेला फेकून दिली. संगमनेर शहरातील मुख्य गटार सफाई दरम्यान विषारी वायूमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. या दुर्घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ माजली असून नागरिकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोलापूर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट या मार्गावरती अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. मोहिमेअंतर्गत एकूण 53 अतिक्रमणधारकांची नोंद घेण्यात आली असून त्यामध्ये 5 घरमालक आणि 48 दुकानदार यांचा समावेश आहे. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या चरणी 2 लाख भाविक लीन झाले. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. छत्रपती संभाजीनगरात विद्यादीप बालगृहातील मुलींच्या छळ प्रकरणी 3 महिला आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दिलेत. विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षानं यावरती तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालगृहाची मान्यता रद्द करत असल्याचं जाहीर केलं. पालघरमध्ये वडिलोपार्जित जमीन खोटी कागदपत्र सादर करून एका दलालानं परस्पर विक्री केली आहे. पोलीस ठाणे आणि महसूल विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणताही न्याय मिळत नसल्यामुळे अखेर या वयोवृद्ध महिलेनं शासनाकडे इच्छामरणाची मागणी केली. उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित राहिल्यामुळे पाटील कुटुंबाला अश्रू अनावर झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यावरती पुन्हा एकदा निसर्गानं अवकृपा केली. पावसाच्या अनियमिततेमुळे भात लावणी संकटात आली असून कातळावरील शेती करपण्याच्या मार्गावरती आहे. धाराशिव परंडा तालुक्यातील शिरसाव गावामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून लाईटचा खेळखंडोबा सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून लाईट गेल्यामुळे गाव अंधारात आहे. या संदर्भात महावितरणला अनेक वेळा अर्ज विनंती करून सुद्धा या लाईटच्या समस्यांपासून मात्र सुटका झालेली नाही. त्यामुळे समस्यांवरती ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होती. नव्यानं होणाऱ्या पुनर्विकासात केवळ मराठी माणूस आहे म्हणून बिल्डर विकासक घरं नाकारतायत. अशा बिल्डरवरती कारवाई करा. मुंबईत होणाऱ्या पुनर्विकासात मराठी माणसाला 50% घरं अबाधित आरक्षित ठेवा. त्यासाठी सरकारनं धोरण ठरवून कायदा करावा अशी मागणी शिवसेनेनं विधान परिषदेत केली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत शिथिलता द्या. 2025-26 मध्ये विविध विभागात मेगा भरती होणार असून त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना होऊ शकतो अशी मागणी आमदार प्रवीण दटकेंनी सभागृहात केली. सरकारच्या विरोधात शेतकरी, कामगार, विद्यार्थी अशा कुणालाही आंदोलनं, मोर्चे काढण्याची तसंच विरोधी भूमिका मांडण्याची पूर्ण मुभा असून विरोधकांवरती मनमानी पद्धतीनं किंवा आकसानं कारवाई केली जाणार नाही आणि विशेष जनसुरक्षा कायद्याचा गैरवापर होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणारा पूल जुना झाल्यामुळे तोडण्यात येणार आहे. त्यामुळे रहिवासी, प्रवासी, रुग्ण, विद्यार्थी, नोकरदार यांची गैरसोय होऊ नये यासाठी एल्फिन्स्टन पुलासोबतच करी रोड आणि लोअर परेल पुलाला जोडणारा वेगळा समांतर असा पूल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती 30% कमी कराव्यात अशी मागणी विधान परिषदेत करण्यात आली. या संदर्भात सिडको अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 13 जलतरण तलावांपैकी 12 तलाव ठेकेदाराला चालवण्यास देण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापैकी 11 तलाव ठेकेदाराला हस्तांतरित करण्यात आली असून 1 तलाव हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलांच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्या पाठोपाठ आता नगरविकास विभागानं सुद्धा महापालिका आणि नगरपालिकांना त्यांच्या अखत्यारीतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून दक्षता घेण्याचे निर्देश दिलेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंत ज्यांची मतदार यादीत नावं आहेत त्यांना मतदान करता येईल. त्यानुसार 1 जुलैची अंतिम केलेली मतदार यादी विचारात घेऊन मतदार संख्या, मतदान केंद्र, मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकीचं नियोजन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हाती घेतलेली मतदार याद्यांची तातडीनं विशेष पुनरावलोकन मोहीम सुरू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली. मोहीम राबवण्यासाठी जी वेळ निवडण्यात आली त्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ही मोहीम संविधानिक आदेश असल्यामुळे तिच्यावरती बंदी घालणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. 11 ते 14 जुलै या कालावधीत राज्यामध्ये पुन्हा पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आलाय. पीएमपीएमएल अनेक शहरातील अनेक मार्गावरनं सेवा बंद करणार आहे. ज्या मार्गावरती प्रवासी कमी आहे अशा मार्गावरती पीएमपीएमएल धावणार नाही. उत्पन्न वाढीसाठी पीएमपीएमएलकडून मार्गामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सूट मिळणार आहे. या सवलतीमुळे प्रवाशांच्या प्रवासाचा खर्च कमी होणार असून एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल. सीएसएमटी इथल्या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात पार पडलेल्या उच्चाधिकाऱ्यांच्या वार्षिक परिषदेत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तिकीट तपासणीसांची सरसकट ड्युटी न लावता ठराविक अंतरापर्यंत ड्युटी लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. लोकल प्रवासात दिव्यांग डब्यामध्ये अनधिकृत घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी पश्चिम रेल्वेनं आरपीएफचं पथक तयार केलंय. या पथकाच्या माध्यमातून दिव्यांग डब्यामध्ये अनधिकृत प्रवेश केलेल्या गुरुवारपासून लोकलमध्ये प्रवाशांवरती धावत्या लोकलमध्ये प्रवाशांवरती कारवाई करण्यात येते. चित्रपटांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी प्रेक्षकांकडून सेवा कर किंवा सुविधा शुल्क आकारण्यास प्रतिबंध करणारं राज्य सरकारचं 2013 आणि 2014 मधील 2 निर्णय उच्च न्यायालयानं रद्द केले. त्यामुळे चित्रपटांचे ऑनलाईन तिकीट महागण्याची शक्यता आहे. भारतातील 5 वर्षांखालील बालकांचा दररोजचा स्क्रीन टाईम सरासरी 2.2 तास असल्याचं आढळून आलंय. हा स्क्रीन टाईम सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती मोठा परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं. 1 जानेवारीपासून सोन्याचे दर 27% वाढले. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा 1 जानेवारीचा दर 76,612 रुपये होता. त्यामध्ये 20,884 रुपयांची वाढ होऊन 97,046 रुपयांवरती सोनं पोहोचलंय. चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेनं नवीन पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक या सेमी हायस्पीड मार्गासंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण केलेला आहे. कागदोपत्री त्रुटींची छाननी करून हा अहवाल आठवड्याभरात रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. स्वारगेट ते कात्रज मार्गिकेच्या निविदा प्रक्रियेला 6 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. तांत्रिक आणि आर्थिक पडताळणीच्या निकषानुसार कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला सर्वसाधारण 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार असून पुणेकरांच्या दृष्टीने मेट्रोचा आणखी एक पाऊल पुढे पडलंय. सीएसएमटी ते जालना धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. यासाठी 27 ऑगस्ट हा मुहूर्त निश्चित झाला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुट्टीच्या कालावधीत बस सेवेला अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळानं पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुरू केलेल्या बस सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून
पीएमपीच्या तिजोरीत भर पडली आहे. गेल्या 6 महिन्यात 20 लाख रुपये महसूल जमा झालाय. मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्वावर 6,555 बसेस घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार करण्यात आलाय. त्यापैकी 2,167 बसेस बेस्ट उपक्रमाच्या सेवेत दाखल झाल्या असून उर्वरित बसेससाठी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या 4 ते 5 वर्षात बेस्टच्या ताफ्यामध्ये किमान 10,000 बसेसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. खड्ड्यांकडे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणं किंवा खड्डे बुजवताना दर्जा न ठेवणाऱ्या महापालिकेच्या 26 कनिष्ठ अभियंत्यांना शहर अभियंत्यांनी नोटीस दिली आहे. मिठी नदी गाळ घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी नेमून तब्बल 3.5 लाख फोटो तपासणीसाठी दिलेले आहेत. या घोटाळ्यातील दोषींना सोडणार नाही, सर्वांना चौकशीच्या फेऱ्यात आणलं जाईल. तसंच निविदांवरती बाहेरून नियंत्रण ठेवणाऱ्या अदृश्य शक्तींचाही तपास करून कारवाई केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या पुणे तसंच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी परिसराचा समावेश करण्यास गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली. या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पुणे महापालिकेची हद्द 1.65 चौरस किलोमीटर क्षेत्रफळानं वाढणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सेवा चांगल्या असल्यामुळे रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख सातत्यानं वाढतोय. जुलै 2024 ते जून 2025 या दरम्यान बाह्यरुग्ण विभागात 17,87,019 रुग्णांनी उपचार घेतले. यामध्ये महापालिका हद्दीबाहेरील सरासरी 30% रुग्ण असल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. पिंपरी चिंचवड इथल्या पिंपळे सौदागर या ठिकाणी वेस्ट टू वंडर वर्ल्ड या थीम पार्कचं बांधकाम सुरू आहे. हा प्रकल्प भंगाराने टाकून दिलेल्या साहित्याचं शाश्वत कलाकृती आणि मनोरंजनाच्या जगामध्ये रूपांतरित करण्यावरती केंद्रित आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.